नमस्कार, टेस्ट बाय शीतल्स रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण असा झटपट 10 मिनिटात पौष्टिक नाश्ता बनवणार आहोत, जो तुम्ही सकाळच्या नाश्त्याला, रात्रीच्या जेवणाला या मुलांच्या टिफिनमध्येही देऊ शकता. पण रेसिपी सुरू करायच्या आधी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर प्लीज करून घ्या. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. ह्यासाठी मी 2 वाटी नाचणीचं पीठ घेतलं आहे. ही घरची नाचणी मी काल सकाळी धुवून कॉटनच्या कपड्यावर 24 तास फॅनखाली सुकवली आहे आणि त्याचं पीठ करून आणलं आहे. जर तुम्हाला नाचणी घरी नसेल दळायची तर तुम्ही रेडीमेड पीठही वापरू शकता. आता ह्या 2 वाटी नाचणीच्या पिठासाठी मी अर्धा वाटी रवा घेतलेला आहे. एक छोटा कांदा बारीक चिरून घेतला आहे. थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. 5-6 कढीपत्त्याची पानं घेतली आहेत. 4 तिखट मिरच्याची पेस्ट करून घेतली आहे, म्हणजे खडबडी मिक्सरमध्ये करून घेतले आहेत. अर्धा चमचा ओवा, 2 चिमूट हिंग, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. नाचणी हे गुणधर्माने थंड असली तरी ती पचायला जड असते, म्हणून ती पचायला हलकी व्हावी म्हणून मी हिंग आणि ओवा ह्या दोन्ही गोष्टी घेतलेल्या आहेत. तर चला आता आपण हे सुरुवात करूया. त्यासाठी आपण बाउल घेतला आहे. त्या बाउलमध्ये हे सगळे पीठ घालून घेऊ. पहिले आपण नाचणीचे पीठ घालून घेतले आहे. त्यातच रवा घालून घेऊया. ओवा, हिंग, आपल्या चवीनुसार मीठ, जिरे, कांदा, कढीपत्त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत मी. त्यातच कोथिंबीर घालून घेऊया आणि क्रश केलेली मिरची घालून घेऊया. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता ह्याच्यात थोडं थोडं पाणी घालून ह्याचं सरसरीत असं बॅटर करून घेऊया. थोडं थोडं पाणी घातलं की म्हणजे गुठळ्या होणार नाही. हे बघा, ह्या प्रकारे एवढं आपण पातळ करायचं आहे. याच्यासाठी मला 4 कप पाणी लागलं आहे. आता आपण हे 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवू आणि तोपर्यंत आपण ह्याच्याबरोबर खायला चटणी करून घेऊया. त्यासाठी मी अर्धा कप खोबरा, अर्धा कप कोथिंबीर, 6-7 लसणाच्या पाकळ्या, 2 चमचे भाजकी डाळ, 4 पोपटी मिरच्या आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे. ह्या मिरच्या कमी तिखटाच्या मी घेतलेल्या आहेत. आता हे सगळं मिक्सरमध्ये घालून ह्याची चांगली चटणी करून घेऊया. त्यासाठी त्याच्यामध्ये आपण पाव कप पाणी घालणार आहोत आणि मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत. बघा, छान अशी आपली चटणी तयार झाली आहे. आता ही आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि ह्याला आपण एक तडका देऊया. त्यासाठी मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे. त्यात अर्धा चमचा मोहरी, 5-6 कढीपत्त्याची पानं आणि चिमूटभर हिंग घालत आहे. मोहरी चांगली तडकली की हा तडका आपण त्या चटणीवर घालून घेऊ आणि मिक्स करून घेऊया. बघा, मस्त अशी आपली चटणी तयार झाली आहे. आता 10 मिनिटं झाली आहेत. आपण तवा गरम करायला ठेवूया आणि तव्यावर मी थोडेसे तेल घालून घेत आहे, अर्धा चमचाभर, आणि ते सगळीकडे पसरवून घेत आहे. आता तवा चांगला गरम झाला की हे मिश्रण तळापासून चांगले हलवून घ्यायचे आहे आणि मी फुलपत्राच्या साहाय्याने हे मिश्रण घालून घेत आहे. मध्ये एकदम शेवटी घालायचे, म्हणजे मध्ये तवा जास्त गरम असतो म्हणून. आता हे मिश्रण वरचे सुकले की ह्याला वरतून थोडेसे तेल या तूप तुमच्या आवडीप्रमाणे जे असेल ते तुम्ही लावून घ्या. बघा, मिश्रण चांगले सुकले आहे. वरती मिनिटभर झाला आहे. आता मी थोडेसे तेल घातले आहे आणि 1.5 ते 2 मिनिटांनी हे आपण पलटून घेऊया. बघा, छान अशी जाळी सुटली आहे. आता दुसऱ्या बाजूने ही 2 मिनिटं आपण ह्याला चांगले शेकून घेऊ. तर बघा, मस्त अशी आपली नाचणीची मसाला धिरडी तयार आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.